देख रहे हैं सक्षम भारत टीव्ही। जय भीम जय भारत। सक्षम भारत टीव्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीव्ही SBTV मध्ये स्वागत करतो आहे। मित्रांनो, आपण आहोत राऊतनगर, बहादुराक्ष नगरपंचायत क्षेत्रातील राऊतनगर पाण्याची टाकी। आणि जसं की आपल्याला माहीत आहे की पाण्याची टाकीच्या समस्या हा भरपूर आता पाहायला मिळत आहेत। आणि नुकतंच आता असंच एक दुर्घटना जी आहे नरसाळा परिसरामध्ये झालेली आहे। टाकीच्या परिसरामध्ये आग लागून हानीसुद्धा झालेली आहे। तर आपण इथं पाहणार आहोत की पाण्याची टाकी जी आहे इथं बनवलेली आहे, परंतु स्वच्छता, सुरक्षा व व्यवस्था याबद्दल या टाकीचं काय नियोजन आहे, स्वच्छता आहे किंवा नाही आहे, हे सुरक्षेबाबत काय नियोजन केलं गेलेलं आहे, याचे वास्तविक चित्र आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आपण पाहू शकताय की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम नागपूर पेरी अर्बन प्रादेशिक पाणी पुरवठा 10 गावांकरता योजना अंतर्गत ही राऊतनगर या ठिकाणी 3,63,000 लिटर क्षमतेची व 18 मीटर उंचीची पाण्याची टाकी जी आहे या ठिकाणी तयार केलेली आहे। परंतु आपण या ठिकाणी दृश्य बघूया की सुरुवातीला जेव्हा स्वच्छतेबाबत जर आपण या ठिकाणी जर बघत आहोत तर स्वच्छता आपण पाहू शकताय की या टाकीच्या परिसरामध्ये सर्वत्र झाडे झुडपे आणि घाणीचे साम्राज्य आहे। हा पूर्णतः आपण पाहू शकता आहे की एक मधामध्ये भंगारसारखं एक दिसत आहे आपल्याला। आणि स्वच्छतेबाबत पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। आपण पाहू शकता आहे की बाजूलाच आपण पाहू शकता आहे की बाजूलाच ग्रीन झिम आहे। ज्या ग्रीन झिममध्ये छोटे मुलं पण या ठिकाणी ग्रीन झिमचा उपयोग करताना दिसत आहेत। परंतु शोकांतिकाने ही टाकी धोक्याची घंटा यासाठी आपण म्हणू शकतो आहे की आपण पाहू शकता की बाजूला ग्रीन झिम आहे आणि ग्रीन झिमला लागूनच ह्या टाक्या आहेत। हे बघा, आपण पाहू शकता टाक्या ह्या पूर्ण अस्वच्छता आहे, स्वच्छ काहीच नाही आहे, टाक्या बनलेल्या आहेत। आणि या टाक्यांमध्ये बघा वर जो आहे जे झाकण जे आहेत ते पूर्ण मोकळे आहेत। हे बघा, आपण पाहू शकताय की समजा नजर चुकून खेळता कोणी एखादी छोटा बालक या मग कोणी वयोवृद्ध या मग मोठे वृद्धसुद्धा वयस्कर व्यक्तीसुद्धा नजर चुकून या टाकीमध्ये पडून दुर्घटनासुद्धा होऊ शकते आहे। कारण की हा आपण पाहू शकता की बाजूलाच ग्रीन झिम आहे, ज्या ठिकाणी मुलं रोज या ठिकाणी परिसरातील लोकांसाठी ग्रीन झिम लावलेला आहे। आणि ग्रीन झिमच्या बाजूला जी आहे ही पाण्याची टाकी, राऊतनगर इथली पाण्याची टाकी। आणि या टाकीच्या बाजूलाच हा जे छोटे टाके बनवलेले आहेत, ज्यामध्ये पाणी एक दुर्गंधी पद्धतीने साचलेलं आहे, खराब पाणी आहे। आणि टाक्यावरती जे झाकण आहेत हे झाकण पूर्णतः मोकळे आहेत, एक 3 एकदम जीर्ण अवस्थेमध्ये झाकण आहेत। आणि आजूबाजू या बाजूने त्या बाजूने सुद्धा पूर्ण हा टाके मोकळे आहेत। तर यामध्ये कधीही कुणी पडून दुर्घटना होऊ शकतो आहे। तर हे अजूनपर्यंत या सुरक्षेच्या बाबतीमध्ये जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने लक्ष का बरं दिलं नाही की काय दुर्घटना झाल्याशिवाय त्यांचे डोळे उघडणार नाही आणि ही सुरक्षा या ठिकाणी होणार नाही। तो सोबत आपण पाहू शकताय की सुरक्षा भिंत, या टाकीला सुरक्षा भिंतसुद्धा नाही, परंतु एक चांगली गोष्ट आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेट नक्कीच लावलेला आहे, आपण पाहू शकता आहे। आणि विचार येतो आहे की या गेटचा वापर कशासाठी होत आहे। सुरक्षा भिंत नाही, या अगोदर अँगल दिसतात तर होऊ शकतं की ताराचा कुंपण या ठिकाणी केलेला असावा, परंतु त्या तारासोबत कुंपण करणारे अँगलसुद्धा या ठिकाणून अदृश्य झालेले आहेत। परंतु हा जो गेट आहे हा गेट अद्यापही साबूत आहे। तर आपण विचार करू शकतो की या गेटचा वापर कोण आणि कशा पद्धतीने करतो आहे, हे एक विचार करण्याची बाब आहे। सोबत आपण पाहू शकता आहे की आपल्या हाईटपेक्षाही जास्त जो आहे हा कचरा या ठिकाणी जमा आहे, परंतु अजूनपर्यंत याची स्वच्छता झाली नाही आहे। हा पूर्ण परिसर जो आहे हा दुर्गंधीमय आणि कचरा या ठिकाणी पाहू शकताय की या पाण्याच्या टाकीच्या खाली हा पूर्ण परिसर जो आहे हा मोठे झाडे वाढलेले आहेत आणि सगळं इथं अस्तव्यस्त दुर्गंधी आणि कचरा या ठिकाणी आपण पाहायला मिळतो आहे। आता विचार येतो आहे की या पाण्याच्या टाकीमध्ये दररोज या 1 दिवसाआड तरी ब्लिचिंग पावडरचा वापर होत असेल। ब्लिचिंग टाकायला या ठिकाणी कर्मचारी येत असतील, इथला वॉल बंद करायला कर्मचारी येत असणार, तर निश्चितच त्यांच्या जीवाला धोका आपण नक्कीच म्हणू शकतो आहे। कारण या बघा संपूर्ण कचरा आहे। रात्री बेरात्री एखादी कर्मचारी जर पाण्याच्या टाकी बघायला जर आला या मग वर चढताना जो आहे ब्लिचिंग पावडर टाकायला जर जात आहे तर रात्री बेरात्री येताना त्याला जीवाचा धोकामध्ये साप विंचवांचा सुद्धा धोका या ठिकाणी होऊ शकतो आहे। आपण पाहू शकताय की टाकीचा पूर्ण परिसर जो आहे हा परिसर पूर्ण
कचरा या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि जिथं रात्री बिरात्री जर कर्मचारी येत आहे तर त्याला निश्चितच त्या जीवाला धोकासुद्धा होऊ शकतो आहे. तर काय त्याला त्या धोक्याची सुरक्षासुद्धा कर्मचाऱ्याला देण्यात आली की नाही हा सुद्धा प्रश्न आहे. त्याच्याकडे गमबूट आहेत की नाही आहे, ड्रेसेस आहेत की नाही, सेफ्टी बेल्ट आहे की नाही आहे, या मग त्याला सुरक्षा विमासुद्धा प्रदान करण्यात आलेला आहे किंवा नाही. या मग ज्याही कंत्राटदाराला हा काम जो देण्यात आलेला आहे तो कंत्राटदार त्या पद्धतीने सुरक्षा या ठिकाणी प्रदान का बरं करत नाही हा सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. आपण पाहू शकता की टाकीच्या खाली जे आहे हा एक बंद रूमसारखा बनवला आहे. कशासाठी आहे समजलं नाही, लॉक लावलेला आहे, परंतु याची अवस्था जी आहे ही एकदम कबाडीसारखी आहे, एकदम भंगारसारखी झालेली आहे, ज्याचा काहीही उपयोग नाही. आपण पाहू शकता आहे की राऊतनगर या परिसरातली पाण्याची टाकी जी 3,36,000 क्षमतेची आहे त्याची जे पूर्णपणे हे विस्कळीत दृश्य जे आहे आपण पाहू शकतो आहे. हा छोटे टाके आणि हा वॉल राहू शकतो आहे. या पद्धतीने बघा टाक्याचे वरचे झाकण जे आहे ते पूर्णपणे खुले आहेत. हे यामुळे होऊ शकतो आहे की रात्री बिरात्री या ठिकाणी दुर्घटनासुद्धा होण्याची शक्यता वर्तवली जातो आहे. आणि नक्कीच जीवहानी झाल्याशिवाय काय महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची झोप उघडणार नाही का? मग या टाकीच्या परिसर हा स्वच्छ ठेवून त्याला नीटनेटकं एक सुरक्षा भिंत या ठिकाणी देण्याची गरज नाही का? या असा नियमामध्ये बसत नाही का असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. आपण पाहत आहात राऊतनगर पाण्याची टाकीची वास्तविक चित्र की या ठिकाणी किती झाडे झुडपे आणि हा अस्वच्छता आणि सुरक्षावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होऊन राऊतनगर पाण्याची टाकी ही या दुर्घटनेची घंटा म्हणायला काही हरकत नाही. सक्षम भारत TV SBTVचे प्रत्येक व्हिडिओ नियमित बघण्याकरता सक्षम भारत TV SBTVला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जर आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला आपली काही समस्या या बातमी द्यायची असेल तर आम्हाला पाठवा. आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड, टॉप टू बॉटम. धन्यवाद.